बहादूरगडवरून पकडलं 40 दिवस अत्यंत झालं जिथं आता समाधी तिथे स्तंभ होता त्या स्तंभाला बांधून राजांचे 40 दिवसच्या आत हाल झाले ते तिथे झाले एक छावणी त्या छावणीतून ती आजन ताम्रपट तो म्हणजे तो जो कलिता वाचला ते राजांवरती अशा प्रकारे अत्याचार करून खजाना म्हणा आणि औरंगाबाद आणि बुर्रनपूर छत्रपती संभाजी महाराजांनी 2 वेळा लुटले. त्याचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे की बहुती लूट कुठे त्याला भरपूर काही वापर केला महाराजांसाठी. हिंदू धर्म स्वीकारला नाही त्यांनी लय डॉचर केलं राजांचे पहिले डोळे काढले हात तोडले जिभा तोडली. त्याच्याबरोबर कवी कलश होते. एखादा व्यक्ती तुम्ही गुन्हा करत प्रभू किंवा राजांसाठी असे त्यांनी अत्याचार कवी कलशावरती गेले ना. पहिले कवी कलशापर्यंत व्हायचं नंतर ते तुझ्या बाबतीत व्हायचं असं विचारलं. माणसाला भीती वाटते ना. मला पण तेच होणार आहे. समोरच घडत असतो आपल्या कवी कलशांनी पण शेवटपर्यंत साथ दिली त्यांची. बरोबर. राजे घोषित गेले म्हणून त्या टायमाला पंडित हे ज्ञान बुधभूषण हे ग्रंथ जे लिहिले. कवी कलश हा एक ब्राह्मण चांगला कवी होता.